नमस्कार. बोल. जय महाराष्ट्र. बोला. पण जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम मी खरंच तुमचे आभार मानते की आज तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलेला आहे. जरा यांच्याकडे पण फोन करा. त्यांच्याकडे नको ते राजकारण होईल. बरोबर, ठीक आहे. आज आम्ही खोपरीपाड्याच्या काजू प्लॉटवरचे आम्ही सगळे रहिवासी आहोत. आज आता कमीत कमी 3 ते 4 वर्ष आम्ही अग्रवालनी जी केस टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप त्रस्त झालेलो आहोत, कारण तो कुठलीही कामं करायला देत नाही. आज आमच्याकडे लेडीज आहेत, लहान मुलं आहेत, रस्ता आम्हाला येण्या जाण्यासाठी चांगला नाही आहे, त्याच्यावर लाईट वगैरे लावलेली नाही आहे. जर आम्ही कुठल्याही पॉलिटिकलच्या मदतीने तिथे लाईट लावली तर त्यांनासुद्धा तो त्रास देतो. इवन आमची घरं जर तुम्ही बघितली तर दरवर्षी पाण्यामध्ये जातात. त्याचं रिपेअरिंग जरी आम्ही करायचं म्हटलं तरीसुद्धा तो येऊन दमदाटी करतोय. तर आम्ही आत्ता ग्रामसेवकांकडे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडे खरंच मदत मागतोय की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, जेणेकरून तिथे माणसं राहतात, तो जनावरं राहत नाहीत. निदान ज्या काही आपल्या महत्त्वाच्या सुखसोयी आहेत त्या तरी आम्हाला तिथे मिळाल्या पाहिजेत. केसचा निकाल अजून लागत नाही, आम्ही ते सुद्धा करतोय. जेव्हा निकाल लागेल तेव्हा लागेल. आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत नाही आहे, त्यांनी तेवढे पुरावे सादर करावे, आम्ही आमच्याकडचे पुरावे सादर करतोय. कोर्ट जो काही निर्णय आम्हाला देईल तो आम्हाला मान्य असेल, पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? किड्या मुंग्यांसारखं जगायचं का? आमची घरं येऊन बघा, तो आम्हाला काही रिपेअरिंग पण करायला देत नाही आहे. तर आमची पंचायतकडे खरंच मागणी आहे की प्लीज तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला ज्या सुविधा देता येतील त्या तुम्ही द्याव्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. इकडे समोर आहे. अरे जय महाराष्ट्र भाई. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आता या नागरिकांचं जे म्हणणं आहे ते मान्य करून घ्या. मी प्रशासनाला विनंती करतो. जय महाराष्ट्र.